शिव्या देणे म्हणजेच रॅप सॉन्ग असं वाटतं का तुला? भाऊ मी जिथं राहिलंय ना, लहानपणापासून मी अशी दुनियादारी बघितली ना की कुणी बघितली नाही. परिस्थिती एवढी बॅड होती ना माझी, तर मला लोकांना ज्या पद्धतीने सांगायचं होतं ना, तर मी माझ्या गाण्याच्या माध्यमातून सांगतोय. मी काय बोलतो मला त्याची नाही जाण, जेव्हा आई वडिलांची इज्जत करतो त्यातच भेटतो मला सन्मान. मराठी इंडस्ट्रीमध्ये पहिला रॅपर असा होता की मी होतो. तो पहिलं गाणं माझं होतं रगील, दुसरं गाणं येड झवन, तिसरं रघुभाई. ती चेक करते गाणे माझे. ज्या लोकांवर मी कामं केलेत ना आत्तापर्यंत ते सगळे घाबरतात मला. जेल मध्ये असताना तू हे रॅप सॉन्ग लिहितो हा आता. भाऊ, हे मी पत्रात पाठवले सगळं मॅनेजरला. त्याला मी म्हणलं होतं हे मी यूज तर कमीत कमी 200 पत्र पाठवले. हे किडे आहेत भाई सगळे, आटू झाटू लोक दे. इथले काय फायदेशीर ना भाई, खरं सांगतो. इथल्या लाईफपेक्षा भारी तिथली लाईफ आहे. तो मंदिर आहे भाई जेल माझं, आणि लॉकअप घर आहे भाई माझ्यासाठी. सासरवाडी तर चौकीच्या वर आहे भाई माझ्या. आता तुमचा तो आजोबा खाजोबा आहे ना, फेवरेट रॅपर तो बोललो ना यांचा, त्याला सांगायचं त्याला छपलीने मारलाय, मुतले त्याच्या तोंडावरती. आम्ही सगळ्यांनी एकत्र येसं धरून वडत आणला भाई तुमच्या फेवरेट रॅपरला. असला मारला ना चौकामध्ये भाई, गळा करून मिरवणूक काढली भाई त्याची आम्ही रस्त्याला. तो व्यक्ती स्वतःला डॉन म्हणून घेतोय. ऐक ना, मला चिडचिड होते. नाव नको घेऊ. डॉन मी त्याच्या कुत्रा येतो. प्रश्न तू चांगले विचारले तर उत्तर पण चांगलं देणार ना. म्हणजे मी चांगलं विचारत नाही, तर माझ्या शोवर येऊन माझीच ठासतो. माझं गाणं तुझ्या ऑप्सनी चोरलं. माझं वैयक्तिक गाणं आहे. तू माझा पॉडकास्ट घेतो, माझ्याबद्दल बोलतो. ते मला ह्याची त्याची तारीफ नको करू माझ्या पॉडकास्ट. मी माझं वैयक्तिक मानतोय ना. मग मी गाणं ऐकलं, मला आवडलं, मी तुला सांगितलं त्याचं गाणं मला- बोलवलंय का माहिती का? ए कुंडलात गेलं मग काय? नमस्कार मंडळी, जय शिवराय. मी उत्कर्ष कुदळे घेऊन आलोय आपला लाडका पॉडकास्ट चॅनल गप्पा कट्टा वरती एक नवीन पॉडकास्ट. आजचा पॉडकास्ट आहे एका फेमस मराठी रॅपर MC डिडो सोबतचा. पण मंडळी, या पॉडकास्टमध्ये MC डिडोच्या आपण सगळ्या प्रकारच्या बाजू पाहिल्या, त्याची इमोशनल साईड पाहिली, त्याचं बिझनेसच्या रिलेटेड त्याचं जे माइंड आहे ते कसं आहे ते पाहिलं. तो तुरुंगात असताना त्याच्या काय आठवणी आहेत त्या गोष्टी जाणून घेतल्या. पण सांगताना इतकं वाईट वाटतंय की हा इतका सुंदर चाललेला पॉडकास्ट डिडोमुळे पूर्ण झालाच नाही. आणि हा का पूर्ण झाला नाही ह्यासाठी तुम्हाला पॉडकास्ट शेवटपर्यंत बघायला लागेल. चला आता हा पॉडकास्ट पाहूया आपण. डिडो, स्वागत आहे तुझं गप्पा कट्टावरती. जय शिवराय. जय शिवराय भाई, जय भीम. बघितलं आता तुझं मी गाणी ऐकली, रॅप सॉंग्स ऐकले, छान होतं म्युझिक वगैरे. पण मला तुला पर्सनली एक गोष्ट विचारायची आहे. विचार ना. तुझ्या रॅप सॉंग्समध्ये मी ऐकलं की फक्त शिव्या जास्त करून जाणवल्या मला. म्हणजे शिव्या देणे म्हणजेच रॅप सॉंग असं वाटतं का तुला? आता झालंय काय माहिती का, लोकांना अपेक्षाच ती आहे माझ्याकडे. मग ते मी माझ्या हिशोबाने मला जे योग्य वाटेल तेच करतो मी सध्या. लोकांच्या अपेक्षावरती नाही चालत हा भाई. ऑलरेडी पहिल्यापासून मला घाण सवय होती शिव्या गाळ्या करायची, कारण त्या स्लममध्ये राहिलोय भाऊ मी. त्यामुळं अशा टाईपमध्ये समज की मग मला स्लम एरियामध्ये राहिल्यामुळं माझ्याकडनं शिव्या गाळ्या निघतात जास्त गाण्यांमध्ये. हा, पण आता बघितलं तर बाकी पण रॅपर आहेत, पण शिव्या देणं म्हणजे रॅप नाही ना. म्हणजे बिगर शिव्या देता तू रॅप नाही करू शकत का? तसं काय नाही ना, करू शकतो ना भाई. भागच लोकांनी पाडलाय मला. माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघतात तर मी तेच करणार ना जे तुम्हाला आवडते ते. चांगले गाणे पण करू शकतो मी. थोडा वेळ द्या ना मला पण. समजून घ्या, आता 2020 मध्ये जे 23 पर्यंत मी घाण केली, मला स्वच्छ करू द्या जरा. 2026 ला चांगलेच गाणे देणार आहे मी. आता भाऊ, तू जेवढं मला सांगतोय की तू लहानपणापासून हेच सगळं बघत आलाय, मग तुझ्या गाण्यांमध्ये आहे ना नुसती शिवीगाळ आणि दहशत दिसते मला, असं दहशत पसरवायचं. मग लहान मुलं काय शिकणार आहेत जे तुझं गाणं बघतात? तुला नाही वाटत का थोडं बदललं पाहिजे आता? बदलतो मी स्वतःला भाई. थोड्या गोष्टी पण मी ऍडजस्ट करतोय, आणि लय लोकांना चांगल्या चांगल्या पद्धतीने मी माझ्या हिशोबाने, नाही का, असं वाटतंय मला की माझ्यामुळे निगेटिव्ह वाईब पसरते लोकांमध्ये. पण मी पॉझिटिव्ह पसरायचा पण प्रयत्न करतोय, आणि त्याच्यावरतीच वर्क चालू आहे भाऊ. माझं काम पण चालू आहे त्याच्यावरच, जरा चांगल्या पद्धतीने. मग आता रॅप ही जी गोष्ट आहे, तसं बघितलं तर विद्रोही लोकांचं एक व्यक्त व्हायचं माध्यम म्हणून रॅपचा जन्म झाला असं आपण म्हणतो. मग तू कुठल्या गोष्टींच्या विरोधात विद्रोह करतोय? भाऊ मी जिथं राहिलंय ना, लहानपणापासून मी अशी दुनियादारी बघितली ना की कुणी बघितली नाही भाई. तर परिस्थिती एवढी बॅड होती ना माझी, तर मला लोकांना ज्या पद्धतीने सांगायचं होतं ना, तर मी माझ्या गाण्याच्या माध्यमातून सांगतोय.
जसं की मी ज्या ठिकाणी राहिलोय, ज्या ठिकाणी मी फिरलोय, ज्या ठिकाणी मी जे काही दुनियादारी बघितली मी तेच मांडायचा प्रयत्न करतोय. परिस्थितीच माझी अशी होती, की मला हे भाग करणं पडलं नाही का. लहानपणापासूनच मला अशी दुनियादारी बघायला भेटली ना, जी कोणी बघितलीच नसेल. तर मला असं वाटतं, की मी जे गाणे वगैरे करतोय ना, तर कुठं ना कुठं तरी भाई माझी परिस्थिती सांगते नाही का आणि माझा मनातला आवाज सांगतो, की भाई तू बोल, काही ना काहीतरी बोल. म्हणजे कुठेतरी तू जे जगलाय हं. तेच तुझ्या गाण्यात तू दाखवतो असं हां, तुझं म्हणणं तसंच आहे. काहीतरी भाई. कारण की ते 2 वर्ष अगोदर, 3 वर्ष अगोदर ज्यांनी कुणी केलं नव्हतं, ते मी केलं स्वतः वैयक्तिक. मराठी इंडस्ट्रीमध्ये पहिला रॅपर असा होता, की मी होतो तो. पहिलं गाणं माझं होतं. रगील, दुसरं गाणं येड झवन, तिसरं रघुभाई. तू चेक कर तिन्ही गाणे माझे. तुला कसं वाटतं तू स्वतः वैयक्तिक सांग. मी तिन्ही गाण्यामध्ये भरपूर घाण केली इंडस्ट्रीमध्ये. पण आता नाही करणार नाही का. 2026ला असला कमबॅक घेऊन येणार ना, की लोकं येडे होणार भाई. शब्द आहे माझा हा. आता तिन्ही तुझी जी गाणी आहेत, रगील आहे, हं, एक वायझेड आहे बरोबर. आणि एक रघुभाई नावाचं हं, गाणं आहे. मग आता ह्याच्यामध्ये शिव्यांच्या आजूबाजूला कुठेतरी तू फिरतोय. तर बरोबर. आता तू जसं म्हणतोय, की तू वेगळं काहीतरी घेऊन येणार. हं. म्हणजे तो शिव्या सोडून रॅप बनवता येतो हे दाखवणार आहेस का? तसं काही नाही. मी माझी जागा एकदम मेंटेन केली भाई. मी माझ्या हिशोबाने चालणार. लोकांना जसं आवडेल तसं मी देणार भाई. मी कमर्शियल गाणे देणार, अंडरग्राऊंड गाणे देणार जरा, रोमॅन्टिक देणार, सायलेंट देणार, आई-वडिलांवरनं देणार भाऊ. मी स्वतःच्या बहिणीवरनं पण गाणं देणार. लोकांना जे कंटेंट पाहिजे मी देणार भाई ते. असं नाही म्हणू शकत की मी शिव्या गाळ्यात सोडणार भाई. ह्यो माझा आवाज आहे. मी जिथं राहिलो ना तिथला आवाज आहे हा. आणि ह्यो चालत राहणार आयुष्यभर. ही गॅरंटी देऊ शकतो मी स्टॅम्प पेपरवर लिहून भाई. तो कुठून येतो हा आवाज? नक्की कुठं राहिलेला आहे तू मी लहानपणापासून? लहानपणापासून अप्परमध्ये राहत आलोय भाऊ. मला तर नाही म्हणत तर 26 वर्ष झाले मी इथं राहतोय. माझे आई-बाप पहिले गंजपेठमध्ये राहायचे. भरपूर वाईट परिस्थिती बघितली आम्ही. तिकडनं आज इकडं आलोय भाऊ. आम्ही कसे आलो आम्हाला माहिती. तर गेल्या 26 वर्षापासून मी राहतोय. ज्या वस्तीत राहतोय ना ती घाणेरडी वस्ती पण नाही भाऊ. प्रोफेशनल आहे. काही विषय नाही त्यात. पण ज्या ठिकाणी राहिलो, जी दोस्ती यारी माझी जी संगत होती ना ती लय बेकार होती. आज पण तशीच आहे ती संगत, अजून तुटली नाहीये. पण मला फक्त असं वाटतंय ना, काही ना काहीतरी केलं पाहिजे. तिकडनं निघलो पाहिजे बाहेर. म्हणजे तिथंच राहायचंय मला, फक्त निघायचंय तिकडनं बाहेर मला. काहीतरी लेव्हल अप करायचंय. डिडो जसं तू सांगितलंस, की तुझं लहानपण थोडंसं वेगळं होतं बाकी लोकांपेक्षा आणि तू म्हणतोय, की आई-वडिलांच्या बद्दल बोलत होतास तू हं. थोडा वेळ आधी. थोडंसं मला सांग, की तुझं बाबांसोबतचं नातं कसं होतं तुझं? आता कसं झालं भाई माहिती आहे का? 2020-21 मध्ये ना भाऊ, माझं खूप चांगलं चालू होतं. 22-23 मध्ये खूप प्रॉब्लेम झाले लाईफमध्ये. अशा काही गोष्टी घडलेल्या की मला घडलं द्यायचं नव्हतं. त्या गोष्टी माझ्याकडनं घडल्या चुकीने. नक्की काय म्हणजे असं? असं म्हणजे समज की मी 2022-23 मध्ये ना चांगला एक एक करियर माझं सेट होतं भाऊ नाही का. हं, हं. माझे चांगले-चांगले गाणे पडत होते आणि थोडी कॉन्ट्रोव्हर्सी पण चालू होती. पण तरी पण मी चांगल्या पद्धतीने गाणे रिप्रेझेंट करत होतो. हं, हं. 2024ला माझ्यासोबत असा शॉट झाला ना, त्यानंतर मी सगळं वातावरण बिघडलं रे भाई माझं. आणि अगोदरपासून माझे लहानपण जे बोलतोय ना तू, माझ्या वडिलांचं जे विचारलं ना तू, लहानपणापासून सावली गेली भाई माझ्या बापाची, माझ्या मागची. 2014-15 मध्ये माझी आई वारली आणि 2017-18 मध्ये माझे बाबा वारले. तर मी कसं-कसं केलं आज मला माहिती आहे भाऊ. माझी जबाबदारी लय माझ्या मागं. तरी पण मी चालतोय भाऊ जड घेऊन नाही का. म्हणतो आज उद्या आपली परिस्थिती बिघडल, जी बिघडलेली आहे ते सुधरल. काही ना काहीतरी करेल मी लाईफमध्ये. चालू आहे तसं थोडं न थोडं करतोय कुठून न कुठं कसं तरी करतोय भाई. वर यायचा प्रयत्न करतोय भाई मी. तर आता तू बाबांचं बोलताना थोडंसं इमोशनल वाटलं. बऱ्याच गोष्टी तू सांगतोयस मला. पण मला अजून एक गोष्ट अशीही वाटते, की कुठेतरी तुला असं वाटतंय का, की बाबांचं लवकर जाणं आणि त्याच्यामुळे कुठेतरी तुझं थोडंसं जे अ, जबाबदाऱ्या वाढल्या आणि तुझी संगत बदलली किंवा तू हे जास्त करून त्याच लोकांच्या आजूबाजूला आला जे कुठेतरी थोडंसं भरकटले होते. त्यामुळे तू तसे विद्रोही गाणी किंवा ह्या कल्चरमध्ये आला. तसं काय नाही भाऊ नाही का. ज्यावेळेस आई वारली, बाप वारला ना, त्यावेळेस भाऊ मला काहीच कळलं नाही. माझ्या लाईफमध्ये काय चालू आहे. माझी संगत अशी बदलली की मला कळलंच नाही. मी शाळा शिकणारा कुठं भाई मी आता आता कुठे कोयते बंदुकी-बिंदुकी धरून फिरतोय मी. मी नव्हतो भाई तसा पहिले. माझी आई एवढी सोन्यासारखी मला जीव लावायची. बाप माझी सावली हरवली रे दादा. मला माहिती आहे आज माझी परिस्थिती काय, मी कसा जगतोय मला माहिती आहे भाई. ज्याला आई-बाप नाही त्याला काय नाही भाऊ. आज मी माझ्या भावाचं तोंड बघून जगतोय भाई. मला माहिती आहे भाई किती परिस्थिती बॅड आहे भाई माझी.
कुठं ना कुठेतरी मला पण असं वाटतं यार, की माझे आई बाबा परत पाहिजे होते मला जिवंत असताना. मी भरपूर काय केलं असतं त्यांच्यासाठी. आणि मला पण असं वाटतं, की मी काही ना काहीतरी करल, जरी ते नसेल तरी. आणि मी त्यांना माझ्यावरती भरपूर प्राउड होता, की मी काही ना काहीतरी करेल. या संगतीतनं बाहेर पडायचं होतं मला. आणि मी पडायचा प्रयत्न करतोय, पण नाही होते भाई माझ्याकडनं. परिस्थिती दाबते मला माझीच. नाही, नक्कीच. आई-बाबा जिथूनही पाहत असतील. आता तू ज्यावेळेस काम करतोय तुझं आणि कामाच्या एका पीकवरती जातो आपण, व्ह्यूज येणं हे छोटी गोष्ट आहे. पण जे तुझे चाहते आज तुझ्यावर प्रेम करतात इतक्या वर्षांनी देखील तू रिटर्न आल्यानंतर, तर ते दाखवून देते की कुठेतरी तुझ्या कामाची ती पावती आहे आणि आई-बाबा ते पाहून नक्कीच खुश असणार आहेत. पण मला हे विचारायचंय की आता इथपर्यंत केलेल्या गोष्टी वेगळ्या आहेत. अजून तू काय गोष्टी करणार आहेस की जेणेकरून तुझ्या आई-बाबांना तुझ्याबद्दल अजून गर्व वाटावा? मी खूप छान करणार आहे भाई काही गोष्टी. मी संस्था वगैरेला थोडाफार ज्यावेळेस माझ्याकडे चांगला पैसा वगैरे येईल ना, तर मी थोडा डोनेट वगैरे करणार त्या लोकांना. गरिबांची मदत करणार मी. माझ्या आई-बाबांना फक्त पुण्य लागलं पाहिजे आता सध्या. मी जरी ते नसतेच ना माझ्यासोबत, तर मी अशा काही गोष्टी कराल त्यांच्यासाठी, की आज उद्या मला पण प्राउड झाला पाहिजे मी त्यांचं लेकरू असं सांगायला. तर हेच माझं म्हणणं आहे, की कुठं ना कुठेतरी मी पैसा कमवायच्या भानगडीत पडलोय आणि मला कमवायचा आहे तो पैसा. भले माझा नसू दे तरी मी कमवणार ते. आणि मी चांगल्या गोष्टीसाठी लावणार. का त्यांच्यासाठी खास. बाकी कोणासाठी नाही. अच्छा. मग कुठेतरी सध्याला एम-सी डिडो याच्याकडे डिडो भाई म्हणून बघितलं जातंय का आता? बघितलं जातंय कारण लोकांना ते माझं वन साइड दिसलंय ना भाई. कधी माझी त्यांनी पर्सनल साईड नाही बघितली. मग आता आपण या पॉडकास्टमध्ये मला असं वाटतं की तुझी पर्सनल साईड जास्त लोकांना दाखवू. आता डिडो भाई चालेल, तर मला काय बघितलाच आहे प्रॉब्लेम बऱ्याच नाही. लोकांनी. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. माझी साईड लय सॉफ्टवेअर आहे भाई. लय नाजूक मनाचा आहे भाई. मला कोणी जरी बोललं ना, एखाद्या मित्राने जरी मला अरे-तुरे जरी बोललं ना, तरी माझे डोळे भरून येतात भाई. आता तू जेवढं मला दिसलाय, त्याच्यात तर असं वाटतं की नाही का त्या होस्टला खूप भीती वाटत होती तुझा पॉडकास्ट घेताना दोन्ही. जे तू 2 पॉडकास्ट दिलेत रिसेंटली मी जे पाहिले. पण तसं पाहिलं तर आता मी तुझ्यासोबत अर्धा तास झालं बसलोय. आपण गप्पा मारतोय. आता पॉडकास्ट शूट चालू आहे. मला नाही काय वाटलं 1% पण असं काही म्हणजे नाही का दहशत घेऊन बसावं वगैरे. कसं आहे माहिती का, मी तुला माझी दुसरी साईड दाखवली नाही. मला प्रत्येकाला आवडत नाही रे, की मीपणा मला नाही आवडत भाई. मी तसा नाहीये. मी तुला खरं सांगतो भाई, मी तुला खोटं नाही बोलणार. ज्या लोकांबरोबर मी कामं केलेत ना आत्तापर्यंत, ते सगळे घाबरतात मला. कारण मी माझी साईड ऑलरेडी त्यांना दाखवलेली आहे. माझी पॉझिटिव्ह पण साईड आहे, निगेटिव्ह पण आहे. ज्यांना जसं घ्यायचं ते घेतात भाई. मला एवढंच बहुतेक म्हणायचं आहे, की आता जे तू बोलला माझं आपलं बोलणं टॉपिक चालू होता, की तू म्हणला, की त्या व्यक्तीने तुला दहशत दाखवायचा प्रयत्न केला. कारण त्या व्यक्तीला माहिती आहे आपण कोण आहे भाई. आपण कुठनं आलोय. आपण आज काय आहे. आज मी तुझ्यासोबत असा बसलो म्हणजे मी काय फालतू नाही भाई, नाही का. काही ना काहीतरी लेव्हल आहे भाई माझी. आणि तू माझ्यासोबत बसला म्हणजे तुझी ना काहीतरी लेव्हल असेलच भाई. मी आयऱ्या-गैऱ्या लोकांसोबत बसत नाही भाई असा. माझी वेगळी साईट आहे भाई. मला हेच बोलायचं तुला. नाही बरोबर आहे. आता दोघं आपण बसलोय तर एक कुठेतरी सेम प्लॅटफॉर्मवर आहे, सेम लेव्हलला आहे म्हणून तो रिस्पेक्ट आपण एकमेकाला इज्जत. देतोय. पण कुठेतरी तुला असं जाणवलं नाही का, की ज्यावेळेस तू जेलमधून बाहेर आलाय हं. आणि आता तू परत गाणी रेकॉर्ड करायला बघतोय. परत तुझ्या चाहत्यांसाठी तू आता नवनवीन रॅप सॉन्ग्स बनवायला करतोय बघतोय. मी त्यांच्यासाठी. मग त्यात इज्जत कुठेतरी तुझी कमी झाली असं नाही तुला नाही वाटलं? वाटत मला आणि मला घ्या ना. तुम्हाला निगेटिव्ह घ्यायचं तर मला बिनधास्त घ्या. मी निगेटिव्ह पण आहे भाई. मी पॉझिटिव्ह पण आहे चांगल्या लोकांसाठी. मी आई-वडिलांसाठी त्यांचं लेकरू आहे भाई. आणि मित्रांसाठी गुन्हेगार आहे भाई मी. काय कारण त्याची परिस्थिती माझी बॅड होती. तुला पहिले पण सांगितलं, आता पण तेच सांगतो. घाणेरडी दुनिया बघितली भाई मी. लय लोक नीच आहे आजकालचे भाई. मी जशाला तसं वागतो भाई. 4 गोष्टी तू माझ्यासोबत नीट बोल, मी नीट बोलणार. तू एक जरी शब्द मला वाईट बोलला ना, मी डायरेक्टली कानाखाली मारणार भाई. माझा नेचरच तसला आहे. आता तू येरवडा रिटर्न हं, हे तुझं गाणं त्याचे काही लाईन तू आता मागच्या पॉडकास्टमध्ये बोललाय. हं, पण ते येरवडा रिटर्न गाणं हे तू हं. येरवड्यात असताना लिहिलं का येरवड्याच्या बाहेर आल्यावर लिहिलंय? नाही. मी ऑलरेडी ज्यावेळेस माझं असे किस्से झाले माझे 2024ला, तर मी पूर्ण गाणं आतमध्ये लिहिलं भाई. माझा 1% पण मी बाहेर नाही लिहिलं भाई. आणि जेलमध्ये असताना तू हे रॅप सॉन्ग लिहितो हां आता. भाई. मी पत्रात पाठवलंय. हे सगळं जेवढं पण मी आता बोलतोय ना तुला,
नंतर परत विचार मला कधी. हे मी पत्रात पाठवलंय सगळं मॅनेजरला. त्याला मी म्हणलं होतं हे मी येऊस्तोवर कमीत कमी 200 पत्र पाठवलेले. विचार कर मग आता त्यात गाणे किती असतील. सोपं ना भाई. फोन वगैरे नाही होतं त्यावेळेस आपल्याकडे. जेलला होतो आपण. 200 पत्र पाठवले. विचार कर मग त्या 200 पत्रांमध्ये गाणे किती असतील. असे टॉपिक आहेत ना माझे. फक भाई. पब्लिक ईडी होईल. तू जेवढं सांगत आहेस त्यांनी उत्सुकता अजून वाढतीच आहे. माझी ऑडियन्सही वाढली असेल हम्म. ती गाणी ऐकायला. ती गाणी ज्यावेळेस ऍक्च्युली ते बघतील कसं चित्रीकरण झालंय काय. बरोबर. पण तू असं बोलतोय की तू जेलमध्ये असताना ही सगळी गाणी लिहिली, बरोबर? हम्म. मग जेलमध्ये अशी कुठली गोष्ट होती की जी त्यातून तू म्हणजे जेलमध्ये जेवढे वर्ष राहिला हम्म. त्यातनं एक वाईट गोष्ट काय तू पाहिली आणि एक चांगली गोष्ट काय तू पाहिली? लायकी आहे ना माझी मला कधी कळाली माहिती का भाई. सिरियसली बोलतो. ज्यावेळेस मी 2024ला जेलला गेलो ना आफ्टरला झोपलो. आता आफ्टर तुमच्यासारख्यांना ना माहिती. जे गुन्हेगार आहेत त्यांना आफ्टर काय माहिती. असतं? हा तेच विचारतो मी. तेच सांगणार आहे तुला. आफ्टर म्हणजे काय की ज्यावेळेस आपण जेलला जातो एंट्री होती आपली. हम्म, बरोबर. हम्म, एंट्री झाल्याच्या नंतर सांगतो. एंट्री जेव्हा झाली ना हम्म, आपल्याला ताटपाट भेटते. ताटपाट म्हणजे काय. चादर. हम्म, समजतंय का. हम्म. चटई. प्लेट. ही ज्यावेळेस भेटते ना आपली. हम्म, जेव्हा चिव्वा देतात केस बिस कापतात. त्यावेळेस ज्यावेळेस आपली एंट्री होती ना त्यावेळेस आफ्टरला झोपवतात. आफ्टरला कसे झोपवतात. 2 अट्टी 4 बोट. म्हणजे 1, 2 आणि 4 बोट फक्त देतात. त्या जागेवरती झोपायचं वन डे. ते पण कैचीमध्ये झोपायचं. आता तू म्हणजे कैची म्हणजे काय. हम्म, मैतीला माणूस ज्यावेळेस झोपतो ना सरळ एकदम पायावर पाय टाकतो असा. हम्म. हातावर हात वन साईड झोपायचं अख्खं. त्यावेळेस माणसाची लायकी कळते भाई. समोरच्याचा पाय आपल्या तोंडापाशी असतो आणि आपला पाय त्याच्या तोंडापाशी असतो. तर अशी लाईन झोपते वन टाइम अशी अख्खी सरळ. एखादा माणूस जर का अचानक उठला ना तिथं नवीन जर का असलं उठला ना तर घाबरून बेशुद्ध होईल. आफ्टर लाईफ असली आहे भाई. तिथं लायकी कळते माणसाची भाई. मी 2 अट्टी 4 बोटामध्ये झोपलेलो माणूस आहे. जसे जसे दिवस वाढत गेले तशी तशी माझी अट्टी वाढत गेली भाई. वन डे तिथं प्रवास असतो. बाकी त्याच्यानंतर युटी नंबर देऊन डायरेक्ट ढकलतात. मग आता तू ज्यावेळेस ही सगळी डार्क रियालिटी बघत होता, जगत होता तुरुंगातली, त्याच्यात सर्वात वाईट गोष्ट काय तू पाहिली आणि सर्वात चांगली गोष्ट तुला काय बघायला भेटली? शिकायला मला लय काय भेटलं भाऊ तिथं. दोस्ती, दुनियादारी, मैत्री, मित्र, परिवार, संगत. किती हाजी करतात, किती वाह करतात, किती दाबायचा प्रयत्न करतात, किती शाणे करतात, किती भोंडे करतात. हे सगळी दुनियादारी बघितली मी आतमध्ये. अशा गोष्टी बघितल्यात ना भाई आतमध्ये की कुणाला माहिती नाही त्या गोष्टी आणि मी सांगू शकतो भाई हक्काने. आता तू पण- म्हणशील काय सांगायची गोष्ट म्हणजे काय तुला नाही, सांगायचं? सांगायची गोष्ट वगैरे सर्व ठीक आहे. हम्म. हे सगळं केल्यानंतर ना तुला एवढं तर आता वाटत असेल की आता परत ते आयुष्य नको. मला तर चांगलं वाटतं भाई ते आयुष्य. हे किडे आहेत भाई सगळे. आटू झाटू लोक ते. इथले काय फायद्याचे ना भाई खरं सांगतो. इथल्या लाईफपेक्षा भारी तिथली लाईफ आहे भाई. तुझी पूर्ण भीतीच मिली असं वाटतं. असं मला असं वाटतं की भाई आता पण मी तुला तेच बोलतो. मंदिर आहे भाई जेल माझं आणि लॉकअप घर आहे भाई माझ्यासाठी. सासरवाडी तर चौकीच्या वर आहे भाई माझी. मला नाही रे काय वाटत नाही. मला आता पण असं वाटते की भाई इथं नको यार थोडे दिवस. मला इथे 1-2 महिने चांगलं वाटते. नंतर मला आठवण खेळते भाई तिथल्या लोकांची. काय मित्र आहेत राव माझे तिथले. लय भारी भाई यार. एक नंबर आहे. जीवाला जीव देणार आहे भाई. काय आम्ही किस्से सांगतो एकमेकांना तिथं आतमध्ये. नवीन नवीन रोज किस्से येतात. रोज पेपरात खबर येते भाई. जेवढं तुला इथे पेपर तू वाचत नाही तेवढ्या आतमध्ये आम्ही पेपर वाचतो. काय चालू आहे समाजात. इथं घंटा कोण कुणाकडे लक्ष देत नाही भाई. तिथली लाईफ एक नंबर सरस. मला राहू नाही वाटत भाई इथं. मला जाऊ वाटते. बघ भाई मी थोडा दिवस जास्त नाही माझं. मला वाटतंय की मी जाईल परत नाही का भाई. समजतं का. मला आठवण येते रे भाई. रात्री झोप नाही येत मला. मग आता ज्यावेळेस तू हे सर्व सांगतोय, जेलची आठवण येते, तिथले हम्म. मित्र वगैरे त्यांच्या आठवणी, मग कुठेतरी तुला जेलमध्ये असताना असं नाही वाटलं का की आपलं कुटुंब बाहेर आहे, कुटुंबाची आठवण आहे येणं, तर कोण रे त्यांच्यासोबत भाई, टाइम कुटुंबच स्पेंड नाही. करणं? कुटुंबच कुठे रे भाई मला. आई बाप तर नशिबात नाहीये. भाव आहे तो पण जेलला. बारका भाऊ पण जेलला भाई. आता मला माझ्या डोळ्यातनं पाणी येते भाई. मला नाही बोलायचं त्या गोष्टी. कुणासाठी जगू रे भाई मी.
एक तर भाई तर कोण बघणार नाही आपल्याला भाई, समजतं का? आम्ही कशी लाईफ काढली आम्हाला माहिती आहे भाई. झोपडीच्या घरात होतो, आता पत्र्याच्या घरात होतो ना आता कुठेतरी फ्लॅट वगैरे घेतला भाई. सगळं लाईफमध्ये आता सेटल आहे भाई. आता मला नको यार कोण, नाही का? माझे दोन्ही भाऊ जेलला आहेत भाई. माझे दोन्ही खांदे गेलेत भाई. आता मी राहतोय ताटपणाने, पण भाई थोडा दिवसच आहे भाई. मला असं वाटतं इथं. ज्यावेळेस मला असं वाटणार ना, की भाई माझं कोण नाही, मी जाणार भाई परत. कोण कुणाचं नसते रे लाईफमध्ये भाई. आपल्याला थांबावं लागतं स्वतःसाठी भाई. आपणच स्वतःचं मोटिवेशन आहे भाई. बाकी कोण कुणाचं नाही आहे इथं. समजतंय का? बरोबर आहे तुझं. पण आता मला अजून एक प्रश्न हाही पडतो, की इतकं सगळं तू बोलला, आता तू इमोशनल झालाय कुटुंबाबद्दल बोलताना. मग तू ज्यावेळेस तुझ्या भावांबद्दल सांगायला लागला त्यावेळेस तुझ्या डोळ्यात पाणी आलं. नक्की काय गोष्ट आहे, की तुझे भाऊ का जेलमध्ये मी आहेत? लय म्हणजे भाऊ, माझे आई वडील जेव्हा वारले ना भाई, मी लय कष्टाने मोठं केलंय भाऊ. स्वतःचा घासताना चारलाय भाई. तर मला असं कुठेतरी वाटतं की माझा जीव तिथं तुटतो की ते नाही माझ्यासोबत आता भाई, नाही का? आणि मला नाही कसं तरी होतंय रे भाई. ते एकटा पण माझं मला खातंय मला, नाही का? रात्रीचं झोप नाही येत भाई मला. जो व्यक्ती तू विचार करतो, तो व्यक्ती जो 2026 मध्ये 24 मध्ये जो व्यक्ती सकाळी 9-10 उठायचा, तो रोज 26 मध्ये ना पहाटे 5-5:30 उठतो. सवय लागली रे मला. जेलची सवय लागली मला. मग तुला असं नाही वाटत का, की आता दोन्ही भाऊ पण जेलमध्ये आहेत, तर त्यांना पण लवकर बाहेर काढावं, त्यांना आपण चांगलं शिक्षण द्यावं, त्यांना कुठेतरी धंद्या पाण्याला लावावं? नाही, ते नाही करणार भाई त्या गोष्टीत. ते माझ्यासाठी उभे आहेत भाई फक्त. ते पण आर नाही तर पारवालेत भाई. ते पण एकच म्हणतात भाई, की तू कर काहीतरी, नाही का? जे पण तुझ्या मध्ये येणार त्यांना आम्ही कापणार भाई. सगळे येडेत माझे दोन्ही भाऊ भाई. माझ्या नंबरगारी तर तुला माहिती आहे भाई. आज मी एकटा नाही इथं, 10 जण आहेत माझ्यासोबत. का? कारण काही वेगळे विजन असतात भाई. माझ्या भाऊ लोक नाही ऐकत भाई. ते शाळा वेळा शिक्षण बिक्षण त्यांना घेणं देणं नाही भाई. आम्ही आर नाही तर पारवाले, मार नाही तर मारणारेच भाई. आम्हाला काही समाजाचं घेणं देणं नाही ना लोकांचं घेणं देणं नाही. माझे भाऊ माझ्यासाठी, मी भावांसाठी, बाकी कोण नाही भाई. बाकी काय विषय नाही. जे चाललंय ते चालू देणार आहे भाई. जो मध्ये येणार तो गेला भाई. एवढं तर शब्द आहे भाई आपला. कुठेतरी सायलेंट वॉर्निंग दिसते तुझ्या आहे भाई अपोजिशनला. कुठे समजतं. आता ह्या सर्व गोष्टी बोललोय आपण, हम्म. कुठेतरी तुझ्या बोलण्यात मला जाणवतं की तुझी जी गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल किंवा तुझा जो कॉन्फिडन्स आहे हा. तो कुठेतरी आता जास्त बूस्ट झालेला आहे आधीपासून. तर आता तू ज्यावेळेस तुझी गाणी बनवणार आहेस किंवा तू बनवलीही असतील, हा. तुझी जी गाणी आहेत ती, मग ती जी गाणी आहेत त्याच्यामध्ये पण अजून हिंसक किंवा अजून जास्त गुन्हेगारी असणारे, मारपीट असणारे, का त्या गाण्यांची कन्सेप्टच वेगळी आहे, जी तुझी वेगळीच पर्सनॅलिटी दिसेल त्याच्यात? मी प्रत्येक प्रत्येक गाण्यांमध्ये माझी वेगळी पर्सनॅलिटी आहे. आज मी तुझ्यासमोर एरोडा रिटर्न घेऊन येतोय, तर असं समजू नको मी अशा टाईपमध्ये कपडे वगैरे घालतो. माझी सवय ही लाईफस्टाईल माझी हीच आहे भाई. आणि मी माझ्या हिशोबानेच चालतो भाई. मी कोणाचं तथ्य नाही घेत. मी मला मला हे आवडते ते आवडते तसं नाही बोलणार भाई मी. माझी रिॲलिटीच ही आहे भाई. मी असाच राहतो. माझी पर्सनॅलिटी पण हीच आहे भाई. माझे गाणे पण प्रत्येक वेगळ्या वेगळ्या टॉपिकवरती येणार आहे. माझी कॉस्ट्यूम ही ड्रेसिंग हीच आहे भाई. मी माझ्या हिशोबाने चालणार आहे. जसे गाणे तसे गाण्याच्या हिशोबाने नाही चालणार भाई. माझं सत्य हेच आहे भाई. मी असाच राहणार. मी असेच गाणे करणार. तुम्हाला घ्यायचं तर घ्या, पटलं तर येऊ द्या. नाही तर त्या विषय सोडून भाई. मी एवढा विचार नाही करणार भाई कोणाचा. मी माझ्या स्वतःसाठी करतो. मी लोकांसाठी करत नाहीये. मला जे योग्य वाटेल मी तेच करणार भाई. पण आता डिडो, मला अजून एक गोष्ट तुला ह्यात बारकाईने विचारावीशी वाटते, की आता बोल ना, तू विचार ना. हे सर्व बोलला, ठीक आहे. आता तुझं जे आधीचं आयुष्य आहे किंवा आत्ता जे आयुष्य जगतोय त्याबद्दल तू मला सांगतोयस, पण कुठेतरी तुझ्यातला जो विद्रोही आवाज आहे तो जाणवतो, एक विद्रोह करणारा मुलगा. मग विद्रोह करणाऱ्या मुलाला असं कधी वाटत नाही का, की कुठेतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन आपण पुढे जावं, कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन आपण पुढे जावं? किंवा भाई काय तुझ्यासाठी- चुकतं आमचं मला सांग ना. काय चुकतं आमचं? आमची परिस्थिती बॅड आहे म्हणून लोक आमच्यावर हसतात का? आमच्या घरात काय खायला नसतंय का भाई? आम्ही काय उपाशी मरतो का? आम्ही काय रस्त्यावर टाकून दिलेले आहेत का? पहिली गोष्ट आम्हाला करायला कोण लावते भाई? समाज करायला लावते. आता तू म्हणशील समाज का करायला लावतो या गोष्टी? ज्यावेळेस राजकारणी तरी इलेक्शन वगैरे चालू असतात त्यावेळेस आम्हाला 100-100चं 200-200चं पेट्रोल टाकून आम्हाला मिरवणुकीमध्ये घेऊन जातात. आम्हाला 50-100 रुपयाच्या बिर्याणीमध्ये खुश करतात.
आणि त्यांचा विचार का करायचा भाई? मला जे सत्य वाटतं, मी जिथं राहतो, ज्या घाणीत राहतो ना, तिथनं मी आज मोठा झालो. मला त्या अनुभव आहे त्या गोष्टीचा. मला प्राउड आहे त्या गोष्टीवरती भाई. आमचं काय चुकतंय भाई? आम्ही काय आमची काय छपरी संगत आहे का? आम्ही आलतू-फालतू का भीक मागून खातो? आम्ही कष्ट करूनच खातो ना. लोकांना काय प्रॉब्लेम आहे आमच्याकडनं भाई? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तू जे बोलला ते सत्य लोक आहेत भाई. आम्ही त्यांच्या मार्गावर पण चालतो. असं नाही की आमचे गाणे नाहीत त्याच्यावरती. तुम्हाला फक्त आमची एकच साईड दिसते. आमची दुसरी साईड का नाही बघत तुम्ही? थोडा वेळ द्या ना आम्हाला. एक्सेप्ट करा. आम्ही आमच्या हिशोबाने गाणे देतो तुम्हाला. म्हणजे तू असं सांगतोयस का की तुझं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर देखील एक गाणं आहे? गाणं आहे माझं भाई. आमच्या साहेबांवरनं गाणं आहे भाई आमच्याकडे. आणि त्यात असा विषय नाही की भाई आम्ही फक्त नाही का म्हणजे फॅन फॉलोइंगसाठी नाही करत. आम्ही सत्य वाचतो भाई. डायरेक्ट कार तर पार आम्ही जातीने मार पण इमानदार. आम्हाला लढू नाही शकत कुठला भय पण जहागीरदार. आमच्याकडे असे टॉपिकवाले गाणे आहेत भाई. आम्ही एकदम पद्धतमध्ये ज्यावेळेस आम्हाला वाटेल त्यावेळेस आम्ही रिलीज करणार आहे. आता सध्या जे चाललंय जनरेशन चालू दे. ज्यांना जे ऐकायचं घेऊ दे. ज्यांना जे पाहिजे ते देतोय आम्ही सध्या. ज्यांना जे लागेल ते घेतील भाई. अपेक्षा नाही ठेवायची आपण प्रत्येकाकडनं की लोकांना काय पाहिजे. बरोबर. आता ज्यावेळेस आता मी बघतोय की तुझं नाव जे आहे, हे चर्चेत 10-15 वर्ष आधीपासून आहे. बरोबर. रॅप सर्कलमध्ये, या पूर्ण हम्म, रॅप हम्म, सीनमध्ये हम्म, पुण्याच्या किंवा बरोबर आपण म्हणू शकतो देसी हिपहॉपच्या. बरोबर मग ज्यावेळेस MC डिडो हा सायफर करणारा लोकांना माहित होता, हा त्यावेळेस 2-3 जण जे आता फेमस आहेत ते लोक सुद्धा तुझ्यासोबत असायचे सायफर हा, करताना. हा. तुमचे बॅटल व्हायच्या त्या ब्रिज बरोबर. खालचे व्हिडिओ आहेत बरोबर बरोबर बऱ्यापैकी. बरोबर बरोबर मग कुठंतरी असं वाटतंय का की ते सायफर कल्चर संपलंय आता पुण्यामध्ये, किंवा तू जे फ्रीस्टाईल रॅपिंग करायचं त्यावेळेस बरोबर. ते कुठंतरी आता संपलंय पुण्यातलं? कसं असते भाई, मला ओळख आहे ना माझी फ्रीस्टाईलमुळे नाही बनवायची होती. मला माझी ओळख वेगळी बनवायची होती. आणि जे तू बोलतो ना सायफर वगैरेचं जे बोलतो ना, आम्ही 2014 ते 2022 लय हवा केली त्यावेळेस. चर्चेत राहिलो. पैसा कमवला, नाव कमवलं, इज्जत भेटली भाई. पण त्यावेळेस जे लोक होते ना, जे चाटून मोठे झाले ना आमचे, त्यांचं नाव पण घ्यायचं नाही मला भाई. आणि मला सांगायचं पण नाही लोकांना की काय चालू आणि काय नाही, नाही का? माझ्या लाईफमध्ये माझे त्यांचे संबंध पण चांगले नाही, खराब आहे भाई. कारण मी माझ्या मस्तीत असतो भाई. मी लोकांचा विचार करत नाही. आणि जे सायफरमध्ये जेवढे पण यायचे ना पहिल्यासारखे आता कोण येत नाही. का नाही येते भाई? त्याचा पण एक रिझन आहे. आता भांडण-तंडण लय होतं. डायरेक्ट मारामारी होते. मर्डर पण होतात काही-काही वेळेस तर. माणूस प्रत्येक वेळेस डोक्यात धरतो. नाही का, म्हणजे तू मला काय बोललास सायफरमध्ये मी डोक्यात धरणार. तू ज्यावेळेस मला चुकीत घावणार ना, तू मेला. हे अशा गोष्टी डोक्यात कॅज्युअली घेतल्या जात नाही घेत तिथल्या नाही. तिथं. 100% माझ्यासमोर थांबव भाई. नाही का, कमेंटमध्ये शिव्या देतात ना, मला लय राग येतो भाई. पण मी बघत पण नाही. स्क्रोल करतो डायरेक्टली. फक्त ज्यावेळेस पर्सनल मेसेज करा आणि शिव्या द्या. आता तुमचा तो आजवा-खाजवा आहे ना, त्याला पण समोर थांबा. भाऊला छपलीने मारला आम्ही. भोंगळा करून रस्त्याला फिरवलाय त्याला. मी एक व्हिडिओ बघितला होता. फेवरेट रॅपर म्हणतोय ना जो, तू बोलला ना मला आता, मी फेवरेट रॅपर तो बोललो ना यांचा. ते कमेंट कोणतरी करतीलच फेवरेट रॅपर. त्याला सांगाय त्याला छपलीने मारलाय, मुतलंय त्याच्या तोंडावरती आम्ही सगळ्यांनी एकत्र. मूत्र विसर्जन केले त्याच्या तोंडावरती भाई आम्ही. एक कोणतरी रॅपर आणि तुझी भांडणं झाली होती. मला नाव एक्झॅक्टली आठवत नाही त्या रॅपरचं. हम्म. व्हिडिओ बघितला होता मी युट्यूबला वगैरे पण, हा. की तुझं नाव होतं त्यात की तू काहीतरी मारलं किंवा मारलं नाही भाई, आम्ही भोंगळा फिरवला रस्त्याला त्याला. तर काय नक्की मॅटर होता, जरा सांगशील का ते तो विषय भांडणाचा? बघ, आता तुला आहे ना टॉपिक सांगतो मी, काय विषय ना भाई, नाही का. ज्या वेळेस आहे ना मी 2023 मध्ये भरपूर व्हायरल झालो होतो ना, हम्म. काय लोकांच्या गाडीला लय मस्ती होती मला खिसवायची. या म्हणलं वस्तीत कुठे आहे? मला म्हणले भाऊ हॅलो. म्हणलं कोण रे? म्हणला भाई शोध, असं तसं मला शिव्या द्यायला लागला. हा का? मी पण याड्याची घेतली. हॅलो, हा बोल ना. मला म्हणला कोण बोलतोय? मी पण लगेच हॅलो, हाँ बोलो ना. तो मला म्हणला कोण? एक्चुअली मैं आपकी बहुत बड़ी फैन हूँ, आप मिल सकते हो मुझे आके? मी पण याड्याची घेतल्या. हा. म्हणला कौन चाहिए आपको? आप वो रॅपर ही हो ना? तो म्हणला अरे यार कुठल्या तरी पोरीचा फोन आहे. त्याला बोलवून घेतला मी. काय? त्याला बोलवून घेतला. आपके साथ एक फ़ोटो निकालनी है मुझे, आप आ सकते हो प्लीज़ यार?
मैं बहुत बड़ी फॅन हूँ आपकी, प्लीज आ जाओ ना. घेतला मी याडीची घेतली आणि बोलून घेतला भाई त्याला. भाव फुल फकाटमध्ये आला 5-6 जणाला घेऊन. भाई सगळे येडे होते. तो पण झाला येडा. आला ना भाई जसा. नजरेत घावला भाया मला डायरेक्टली. ट्रॅपलाच होतो मी पण. आला नजरेत घावला, उतरला डायरेक्ट बघितला, धीर झाला. काय करू कळेना झालं त्याला. पळायला लागली पब्लिक. डायरेक्ट आम्ही समजतं का? आम्ही डायरेक्टली मटेरियल काढलं. आता नाव नाही घेणार, बोलणार नाही. मटेरियल काढलं तुझ्या म्हणलं ठपाठप, ठपाठप द्यायला चालू. 4-5 जण पळाले, एक जण घावला भाई. लय मारला त्याला, लय मारला. रिक्षाच्या मागं जाऊन बसलेला एक जण थारच्या खाली बसलेला. समजतोय का? म्हणजे आम्ही त्यावेळेस भाई केस धरून वडच आणला भाई तुमच्या फेवरेट रॅपरला. असला मारला ना चौकामध्ये भाई, भोंगळा करून. मिरवणूक काढली भाई त्याची आम्ही रस्त्याला. मग आमच्या इथले डीबीवाले, पोलीसवाले आले भाई. समजतोय का? त्याला घेऊन बिऊन गेले. त्याला थांबवत होते आम्हाला, तरी आम्ही ऐकतोय का? फटाफट फटाफट चापट्या मारतोय मी, दगडी बिगडी घालतोय त्याला. जिवंत मेला असता भाई त्यावेळेस, वाचला तो. म्हणजे समजतो का? ही स्टोरी आहे ना भाई, आम्ही आहे ना पोरीन पायी गोड बोलून घेतला होता त्याला. नाचला मारला ना त्यावेळेस त्याला. उगाच आमच्याकडे लय व्हिडिओ आहेत भाई, आम्ही व्हायरल करून टाकले. एखाद्याचं करिअर नाही खायचं आपल्याला. आपण शकतो भाई वैयक्तिक, तो विषय वेगळा राहिला. म्हणजे जे लोक बोलतात स्टेजवरनं धमकी दिल्यासारखा हाच डायलॉग जो तू आता बोलला, तो ऍक्च्युअल तुम्ही करून ठेवलाय, फक्त समोरचा असं दाखवते नाही आम्ही दाखवत. केलंय. पब्लिक नाही बोलणार भाई ती. बस समजतं का? पब्लिकला माहिती आहे भाई आम्ही चांगल्यांची फाडली. हो तर झेंडू आहे. आत्ता पण समोर थांबव भाऊ, काय विषय नाही भाई. मला ज्या दिवशी धडकणार ना भाई, तेव्हा हा डिडो भडकणार 100%. आणि यावेळेस मला नाही थांबू शकत भाई कोण जायला परत आतमध्ये. मी पण संधीच बघतोय भाई. पोकर डायरेक्ट धमकी देतो भाई मी. आत्ता पण सांगतो, कॅमेऱ्यात पण बघून सांगतोय भाई, ज्यावेळेस चुकीत घावला ना तू, मला कधी धडकला ना भाई, डिडो भडकला, रस्त्याला मरशील भाई जागेवरती. डिडो तू एवढं रागात सगळ्या गोष्टी बोलतोय, एवढं सगळं झालेलं सांगतोय, तो व्यक्ती स्वतःला डॉन म्हणून घेतोय, पण नाव नको ऍक्च्युअली घेऊ हा भाई. ऐक ना, मला चिडचिड होते. नाव नको घेऊ. डॉन बिन त्याच्या कुत्रा येतो. ठीक आहे, आपण नाव नाही घेऊ घेत नको. त्याचं. मला चिडचिड होती. मला आहे ना असं खिजवल्यासारखं होतंय भाई. मी प्रत्येकाची नाव नको घेऊ भाई. तुला जे पण बोलायचं ना भाई, कुत्रा म्हण तू. तो कुत्रा म्हण वाटलं सर. कोण नाही भाई तर माझ्यासमोर कोण नाही थांबत, चांगला पण थांबत नाही. या अप्परला माहिती मी किती अख्ख्या अप्परला. मला 2 मिनिटं लागणार नाही त्याच्या. परत मला असं तुम्ही नाव बिव घेता ना, मला चिडचिड होते रे भाई लय. समजतं का? समजतं का त्याला? तू व्यवस्थित विचार, काय प्रश्न विचारायचे व्यवस्थित विचार, विचार करून विचारा. ठीक आहे, जो पण XYZ रॅपर आहे, जो स्वतःला जे म्हणून घेतो, कुठंतरी मला असं वाटतंय की ते म्हणून घेण्यापेक्षा तुझ्यासारखं वागलं किंवा तुझ्यासारखं करून दाखवली गोष्ट, तर त्या शब्दाला अर्थ आहे. ते नाही करून दाखवू शकत. त्यांना दुबईचा साठायचा ना भाई. दुबईला, US ला, लंडनला जायचं. आपल्या पुण्याला का मोठं करणार? ते पुण्यात शूट करा ना तुम्ही. बाहेर का कंट्रीत जाता? ज्याच्यावर गुन्हा दाखल तो नाही जाऊ शकत बाहेर. जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत. माझ्यावर गुन्हा आहे ना, म्हणून मी जात नाहीये. गुन्हेगार कधीच बाहेर जाऊ नाही शकत भाई. आता डिडो तू जेवढं मुरलेलं आहेस ह्या रॅप सीन मध्ये म्हण, हिपहॉप कल्चर मध्ये पुण्याच्या, आणि स्लम एरिया मधनं तू बिलॉंग करतो, तुला ती डार्क रियालिटी सगळी जगलेली तू एक्सप्रेस करतो तुझ्या शब्दांमध्ये. कुठंतरी तू जवळून हे पाहिलेलं आहे का की पुण्यामध्ये ड्रग कल्चर असेल किंवा वेगवेगळ्या नशेच्या गोष्टी ज्या आहेत ह्या हिपहॉपच्या नावाखाली फक्त घेतल्या जातात आणि हिपहॉपला कुठेतरी बदनाम केलं जाते. प्रत्येक भोंडा म्हणतो मी पितो, मी रॅप करतो. प्रत्येक भोंडा म्हणतो मी घेतो, मी रॅप करतो. प्रत्येक खाजवा म्हणतो की भाई डायरेक्ट समजतं का, मी खातो, मी पितो, मग मी रॅप करतो. तसं नसतंय भाई. समजतंय का? आज मी तुझ्या समोर थांबलो भाई, माझा बेडी काढीला सवय, माझी व्यसनच नाही भाई मला आत्तापर्यंत. मी 2 वर्ष जरी जेलला काढले असतील ना, तरी माझे जेवढी आता 2000 मी 26 वर्षाचा आहे भाई. आज 26 वर्ष झालं मला. नशा पाणी नाही भाई, व्यवस्थित आहे, सोबर आहे भाई. मी तुला बोलू शकतो, मी 4 लोकांकडे लक्ष देऊ शकतो भाई. मी नशा पाणी करत नाही. मी हे छुत्या लोक आहे सगळे जे बोलतात ना की दारू प्याल्यावरतीच रॅप करता येतो. MD घेतल्यावरतीच मग मला विजन दिसतात. समजतो का? कोडीन प्याल्यावरतीच मी जरा
फुल फ्लो मध्ये जातो. मग दुसरा एखादा म्हणाल की मी नाही का समजतो ना, मी हे केलं की ते होतं, तसं नसतंय काय भाई. प्रत्येकाचे वेगळे वेगळे विजन आहे भाई. मी न काय करता करू शकतो तर विचार कर, मी बरोबर. काय काय करू शकतो. माणसाने सोबर राहिलं पाहिजे. डिडो, तू ज्यावेळेस ह्या गोष्टी बोलतोय, यांचा डोक्यात मेंदू नाही, बोच्यात मेंदू आहे भाई लोकांचा. डिडो, आता तू ह्या सर्व गोष्टी बोलतो, एक रॅपर आहेस, रॅपरचं काम आहे की समाजात ज्या चुकीच्या गोष्टी घडते त्याच्यावर देखील बोलावं, किंवा सरकारची एखादी गोष्ट चुकती तर त्याच्या विरोधात बोलावं, त्याच्या विरोधात आवाज लाडावा. पण आजकाल जे आपण पाहतोय की मुलींवरील अत्याचार वाढलेत, लहान लहान लेकरांवर 2-2.5 वर्षाच्या मोठे मोठे माणसं अत्याचार करते आणि त्यांना सरकार काहीच ऍक्शन घेत नाही, फक्त अटक करते. भाई तुला खोटं नाही सांगत, जेवढे पण जेलचे आरोप आहेत ना, खरं सांगतो, आम्ही सगळे जेलचे जेवढे आरोप आहेत ना, ज्या दिवशी आम्हाला सुटका देतील ना परत एकदा, आता तर मी सुटलं, बाकीचे सुटतील ना भाई, आई शपथ सांगतो भाई, भर चौकामध्ये आणला जाळाल भाई, नाही का. माझ्या तर डोक्याच्या जाते भाई असल्या काय गोष्टी ऐकल्यावर. मला येड्यावानी होतंय माहिती का तुला. या अशा काही गोष्टी ऐकल्या ना, अरे एवढाच जर कंड असेल ना यांचा, जाऊ दे ना बुधवार पेठेमध्ये, तिकडे तुमच्या आई तिकडं तुम्हाला जिरवायसाठी, कण जिरवण्यासाठी दिलंय ना ते, तिकडे जावा ना तुमच्या. मी म्हातारे बितारे सगळे बघितले नसते ज्यावेळेस. मला जर का अशा काही गोष्टी मी असताना जर का झाल्या असत्या ना या गोष्टी भाई, आणि मला कळलं असतं ना या गोष्टी अशा अशा घडल्यात, आणि तो अजून लॉकअप बिकअपला असू दे ना तर जेलला बिल्ला असू दे, कुठं पण असू दे भाई, तिथंच कापला असता भाई त्याला. मग तो कोण पण असू दे भाई, मी बघितला नसता. अरे काय दोष आहे यांचा लहान लहान मुलींचा भाई, 2-2, 3-3 वर्षांचे भाई ते. ह्यांना काय कळतंय अड्या. कॅडबरी दिलं, चॉकलेट दिलं, ह्यांना तरी गोड बोललं, त्यांना काय कळतं. आईबापांसारखं, काकांसारखं, दादांसारखं, बाबांसारखं बघतात ते लहान लेकरं, त्यांच्यावर तुम्ही अत्याचार करताय अड्या. कसं वाटतंय ते. मला आई शपथ सांगतो, मला जर का कळलं जरी असतं ना असं कोर्टात तारीख बिरीक आहे ना असं काय भाई, मी तिथंच मारून टाकलं असतं त्याला. असल्या घाणेरड्या तोंडात शिव्या देते ना माझ्या, मी आहे ना भाई शिवी देत नाही सध्या. खरं सांगतो, मला चिडचिड, माझं का असं असं रक्त आहे ना, असं वाटलेलं ना, असं पिसळतंय माहिती का त्यांना, त्यांचं नाव ऐकलं की असली चिडचिड होती मला भाई. चुकीचं केलंय भाई हे. आणि आमचे आत, तुला काय वाटतंय ते अशी सुटका दिली होय. आतमध्ये गेल्यावर लय आम्ही त्या लोकांची, 76 वाले आले म्हण, स्नॅचिंग वाले आले म्हण, स्नॅचिंग म्हणजे कळलं ना, स्नॅचिंग वाले आले म्हण, त्याच्यानंतर भाई मग तोडफोडवाले आले म्हण, आजवे खजवे आले ना, आम्ही बांधून मारतो आतमध्ये, झणात झण चापट्या बिपट्या देतो. हा, सकाळी 7:30-8 आहे ना, आम्ही बादल्या बिदल्या भरायला लावतो आंघोळीच्या. एवढा अत्याचार करतो, हांडीत घेतो आणि कुत्रा बनवतो, आमचा गुलाम बनवतो त्यांना. तुला काय वाटलं सोप्पं. अरे फाडतो आम्ही जेलला सगळ्यांची भाई, आम्ही प्रत्येकाला कुत्रा बनवतो आतमध्ये. असे जर का आले ना बलात्कारवाले, अरे 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 अरे, उठता बसता मारतो त्यांना आम्ही. असले भयानक चापटे देतो ना भाई. कित्येकांना मारले आम्ही भाई अशा कारणामुळे आल्यामुळं. 76 म्हणला ना भाई, माझं तर डोक्याच्या जाती भाई, समजतो का. असं रक्त पिसळतंय ना भाई. मग ते कशाने पण आला असं मला कळत नाही, मला सुचत नाही भाई. अख्ख्या हंडीवाले येड्यावानी मारतात एवढे, समजतं का. लपडे, तुला काय वाटतंय सोपं नाही भाई. इकडं माझ्या करून जाते, तुला वाटतं जेलला व्यवस्थित राहत असेल. कुत्रा बनवतात त्याला, एखादा भाई कुत्रा बनवतो त्याला, बोलवतो बसवतो, काय रे कुठनं आला कशाला, आता दे चापटा भाई. पाय दाब, चल शोल्डर दाब, जेवण आलंय चल जेवायला जा. किती जण ते 1, 2, 10 जण जा जेवायला सगळ्यांना, हागायच्या बकेटी भर जा. सोपं नाही भाऊ. त्याच्या विरोधात काय कारवाई नाही होत. कशाला होणार कारवाई. आरोपी लोक आहेत तुम्ही सगळे गुन्हे करून आल्यात. कोण सभ्य आहे का. सगळ्यांची सेम लायकी तिथं गेली. सगळ्यांची लायकी सेम असणार. एखादा भाई पण भाईच्या हिशोबाने राहणार. जो एखादा 302 करून येतोय ना तो भाई, 307 नॉर्मल गोष्ट, 302 हार्डवाला विषय. अच्छा, आता जसं आपण ह्या गोष्टी बोलतोय, ह्या गोष्टींचं तर आता मला किंवा बऱ्याचशा प्रेक्षकांना काय माहिती नसणार आहे. हा, पण काही गोष्टी अशा आहेत की ज्या प्रामुख्याने तुला विचारू वाटतात मला. विचार ना. की डिडोची 3च गाणी आली. बरोबर. 3 गाण्यांमध्ये डिडो फेमस झाला बऱ्यापैकी. मग असं कधी दिसलं आम्हाला की डिडो एक कलाकार म्हणून अल्बमवर अल्बम टाकतोय, त्याचे कॉन्सर्ट घेतोय, का कधी दिसणारच नाही. का तुझ्या डोक्यात फक्त विजन आहे मला जेलमध्येच नाही रे जायचं. भाई, मला आहे ना तसल्या गोष्टीमध्ये पाडायचंच ना. पहिली गोष्ट तर तुम्ही मला आहे ना
तुम्ही मला जे बघायची नजरेने तुम्ही मला एक भाईगिरीमधून बघू नका. माझे कंटेंट तसे नाहीये. मी चांगले कंटेंट पण देऊ शकतो. मी अगोदर पण सांगतो तुला आणि आत्ता पण तेच सांगतो, की मला चांगले कंटेंट पण द्यायच्यात, मला वाईट कंटेंट पण द्यायच्यात आणि सिमिलर द्यायच्यात. मला वेगळ्या-वेगळ्या टॉपिकवरती द्यायच्यात. मला जसा टॉपिक भेटेल मी तसे गाणे देणार. चांगले म्हणजे काय कंटेंट देणार आहे तू? शिव्या सोडून देणार आहेस का? जसं की माझं हे गाणं आहे, आईसाठी बाबासाठी जावा चांगलं काहीतरी करून, आईवडिलांचे त्या डोळे भरून, पोरगी झाली तरुण त्यासाठी जा चांगलं काहीतरी करून, नाहीतर असाच जाशील मरून. आईसाठी बाबासाठी जावा चांगलं काहीतरी करून, आईवडिलांचे त्या डोळे भरून, पोरगी झाली तरुण त्यासाठी जा चांगलं काहीतरी करून, नाहीतर असाच जाशील मरून. हा एक टॉपिक. सेकंड वाला कष्टकारा कष्टकारा, आई वडिलांसाठी कष्टकारा कष्टकारा, भाऊ बहिणीसाठी कष्टकारा कष्टकारा, स्वतःच्या पोटासाठी कष्टकारा कष्टकारा. तिसरा टॉपिक अशा टाईपमध्ये, आयुष्य खूप आहे सुंदर पण जीवनाच्या प्रत्येक वाटावर थोडे वाईट थोडे चांगले मार्ग दिसल, पण स्वतःला बघून स्वतः प्रगती कर, पण स्वतःला बघून स्वतः प्रगती कर. आयुष्य खूप आहे सुंदर पण जीवनाच्या प्रत्येक वाटावर थोडे वाईट थोडे चांगले मार्ग दिसल, पण स्वतःला बघून स्वतः प्रगती कर, पण स्वतःला बघून स्वतः प्रगती कर. समजतं ना? असे टॉपिक पण आहेत माझे काय. पण लोकांना जी अपेक्षा ना माझ्याकडनं मी त्या हिशोबानेच चालतो आता सध्या. थोडा वेळ घेणार आहे, या गोष्टीवरती पण काम करणार आहे. एक्सेप्ट करा फक्त मला, बाकी काय विषय नाही. आता तू संजय दत्त सोबत गाणं केलंय असं माझ्या कानावर आलं. त्या गाण्याबद्दल आणि संजय दत्त सोबत काम करायचा अनुभव कसा होता तुझा? माझा अनुभव असाच होता की तो प्रत्येक 10 सेकंदाला जे त्याने पैसे घेतले ना, मला तर वाटते ते मी भाई एका वर्षात कमवलेले ते पैसे. त्याने फक्त माझ्याकडनं वाटतं 10 मिनिटाचे घेतले नाही, 10 सेकंदाचे म्हणतोय मी. 10 सेकंदाचे जे पैसे त्यांनी घेतले ना, मी ते वर्षात कमवलेले. तर मला अनुभव असा आला की भाई असं काहीतरी करायचं आहे आपल्याला, की आपण 10 सेकंदात कमवू शकतो. त्याचा व्हिडिओ रिलीज का नाही केला? करायचं आहे. अल्बममधलं गाणं आहे ते. थोडा वेळ देणार आहे मी एकदम व्यवस्थित. मला 1 टू 1 गाणं टाकायचे आहेत. पहिली गोष्ट, माझं पहिलं गाणं एरोडा रिटर्न, दुसरं गाणं भाई आला रस्ता सोड, गँग माझी तयार आणि वेपन लोड, हिता भाडव्यांचा बाजार ना छक्क्यांचा रोल, माझा दबदबा सीनवर ना काढायची खोड. हा वाला. तिसरं गाणं अजून एक आहे, द माफिया म्हणून असं गाणं आहे. चौथं गाणं, 5वं गाणं, 6वं गाणं आहेत एकदम टायटल व्यवस्थित आहे भाई. टायटल आत्ताच सांगितलं तर माझ्या नाही आहे. तर अशा टाईपमध्ये गाणं आहे भाई. आणि मला एवढं तर कळलं, जे तू बोलला ना बाबांचं, तर मी एवढंच बोललो तुला भाई, की 10 सेकंदामध्ये जे त्यांनी कमवलं ना, मला वर्ष लागलं ते कमवायला भाई. तर मला त्याच्यासारखं बनायचं की मला 10 सेकंदमध्ये तेवढे कमवायचे. जेवढे माझे गेले ना त्यासाठी. आणि तो व्हिडिओ काय असा नॉर्मल येणार ना भाई, तू कधी पण चेक कर जाऊन माझं गाणं रघु भाई. ते गाणं ऐकूनच तुला कळेल, तो चॉपरची एंट्री, ती मीटिंग, तो हात मिळवायचा स्टाईल भाई, आणि तो गाडीत बसायची ती गाडी निघती भाई, आणि तो जो फ्लो, अख्खी 7 पिढी गेली आमची गुन्हेगारी क्षेत्रात, तुमची 7 पिढी गेली तुमच्या आईच्या पदरात, जो वाचतो सत्याने सत्याला देणार साथ, हे वाचतं फेक ह्यांच्या काढणारा माझे भाई लोक आवर्जून बघतात ते वाट, अरे थोडा दिवस थांब खबर येईल तुला, किलोमीटर मध्ये आत. आता तू जाऊन तर आलाय, हे जायच्या आधीच तुला माहित होतं की तू जाणार आहेस? हे लीक झाल्यानंतर झालं ना भाई. कसं असतं, एक विजन असतात भाई लोकांचे. लोकांनी ज्या टॉपिक वरती ते लीक केलं ना, ज्यांनी लीक केलं मी त्यालाच मारून टाकलं, तुला पण सांगितलं नाही. मग ते माझ्यासोबत एक म्हणतो किस्सा म्हणू शकतो. ते गाणं टाकलं मर्डर मध्ये आता, आणि मी केल्यानंतर मग जेलला गेलो आणि मी परत आलो बाहेर आता. तर मला आता ह्याच्यावरती काम करायचं. 2026ला अल्बम पडणार आहे माझा, आणि पर्सनल सिंगल गाणे येणार आहेत. बस एकदम व्यवस्थित मला हेच बोलायचं भाई, कोण माझ्या वाकड्यात जात नाही आणि वाकड्यात येऊ नका. जसं चाललंय माझं चालू द्या. मला जे करायचं मी ते करतोय. तुम्हाला जे करायचं तुम्ही करा. मी तुमच्या मार्गेला येतो का? नाही येत ना, तर माझ्या रस्त्याला येऊ नका, ना तर मी कापत सुटेल भाई 1 टाइम. ठीक आहे, आता तू जे सांगितलंय ते लोक बघतील, त्यांना ते इशारा समजून जाईल तुझा. पण ही गोष्ट मला तुझ्याकडून जाणून घ्यायला आवडेल की आता डिडो हा पुण्यातल्या खूप जुन्या रॅपर्स मधला एक आहे, म्हणू शकतो सुरुवातीच्या पहिल्या रॅपर्स मध्ये येतो तू. मग तुझेही काही रॅपर्स चाहते असतील जे बरोबर. आज कुठेतरी त्यांचं नाव लौकिक झालेलं आहे. ज्यावेळेस तू जेलमध्ये होता त्यांनी कुठेतरी थोडा फेम कमवलेलं आहे त्यांच्या नावाभोवती. बरोबर. मग असे कुठले रॅपर आहेत की जे डिडोला आधी पूजायचे? सगळे पूजायचे मला.
नाव माझे घे की काय त्यांचं. असे नाही ना घेऊ शकत मी नाव. कुणाला मोठं नाही करायचंय मला. आणि त्यांचं नाव घेऊन मला पण मोठं नाही बनायचं. ते माझ्यासमोर. समजतंय ना? 2000 जो 11-12ला जो क्रेझ धरलेला मी 2020-21 पर्यंत भाई मी घासत होतो. आज कुठेतरी चमकलोय भाई. 21 पासून तर 26 पर्यंत. पण 3च गाणी आहेत तुझी. मग ते तर तू सांगतो म्हणतोय ना. आधी एवढ्या वर्षांपासून सायफर आहे. मी जास्त सायफरच करायचो. मला आवडच ती होती ना. प्रत्येक ठिकाणी त्यावेळेस मोबाईल नव्हते. Nokiaचे मोबाईल होते. Nokia वगैरे. त्याच्यानंतर मॅक्रोमॅक्स वगैरे जे फोन होते त्यावेळेस जास्त चालायचे. त्यावेळेस अँड्रॉइड फोन कोण नव्हतं वापरत. वापरायचं म्हणजे एवढं नव्हते वापरत आणि आपली त्यावेळेस एवढी परिस्थिती बेकार होती ना, की मोबाईल नव्हता साधारण मग माझ्याकडे. आता तू ज्यावेळेस तुझे फक्त 3 गाणे आहेत, तू आता बाहेर आलाय, हम्म. तुझं 2-2.5 वर्षाचा गॅप पडलाय. हां. ते 2-2.5 वर्षात तर ही लोक तुझ्या खूप पुढे निघून गेली असतील बाकीची. मग ते तू कसं तुम्हाला वाटते. त्यांचे ते कसं आहे त्यांच्या माहिती पुढे का जायला तुम्हाला तू एक चेक तुला करणार म्हणजे सांगतो मी आता? ते तुम्हाला वाटते माझ्या पुढे निघून गेले वगैरे नाही का? कसं असतंय भाई माहिती का व्ह्यूजचा खेळ आहे इथं सगळा. आता तू म्हणशील व्ह्यूजचा विषय काय? बघ भाई रान पण कमवते घालून व्ह्यूज भाई. मी तर कलाकार आहे भाई. मला किती वेळ लागणार आहे? जास्त वेळ नाही लागणार मला. फक्त काम कशाचा आहे व्ह्यूजचा विषय ना. तुला 3-4 ठोकतो ना मी कमर्शियल गाणे. चल भाई चल. कमर्शियल गाणे तू काय ऐकणार? लोक येडे होतील भाई माझे कमर्शियल गाणे ऐकून. चालतंय ना, बघू आपण. आता तुझे हां. 3 गाणी झाली तू म्हणतोय ना. मग 3 "आगा आग गाण्यांनंतर परत सुंदरी, भेटू. आगा आग सुंदरी काय दिसतीस कमाल, काय तुझी लचक आणि काय तुझी चाल, रूप तुझं बघून मजनू झालाय बेहाल, तू गावरानी मिरची तिखट लाल लाल. आगा आग सुंदरी काय दिसतीस कमाल, काय तुझी लचक आणि काय तुझी चाल, रूप तुझं बघून मजनू झालाय बेहाल, तू गावरानी मिरची तिखट लाल लाल. तुझ्या केसामध्ये गजरा आणि होटावरती लाली, भेर झालं तुला बघून जेव्हा तू घालून आली साडी, तू स्वर्गातली रंबा आहे, जणू अप्सरा परी मी वंसाडे रोमिओ प्रेमाचा पुजारी." अशा टाईपमध्ये पण गाणे टाकू शकतो आपण भाई. मग तू आता एवढं सुंदर सुंदर गाणी बोलतोय, सगळं हम्म. आहे, आणि तू मला आता बोलला की 3 गाण्यांनंतर न भेट मला. हा ठीक आहे, आपण मग बघूया तुझ्या 3 गाण्यांनंतर न परत एक एपिसोड करूया, ज्यात बघू तुझं किती सक्सेस कसं अचीव्ह आहे, मी आहे झालेलं ना आहे सक्सेस त्यानुसार. मला वेळ नाही लागणार भाई. मी म्हणलं ना तुला 5-6 गाणे टाकले ना त्या लेवलला मी दिसेल तुला. का? व्ह्यूजचा विषय इथं भाई. थोडा दिवस थांब भाई. जे माझे झेलणारे ते गेले होते आणि ते परत येतील माझ्याकडे. भाई आता कशी पोरगी डिडोला आवडेल लग्न करायला? रॅपरच आवडेल बाबा. ती पण झटपट बोलणारी, झटपट पटापट सगळं पाहिजे. खतरनाक वाल्या. अशी तशी नाही भाई. हाय आपल्या लाईफमध्ये म्हणजे आपल्या लाईफमध्ये आहेत अशा गोष्टी नाही का. आपण कॅमेरा फेस नाही करत भाई कधी नाही का. आपल्याला सपोर्ट देणारे भरपूर लोक आहेत. मला सपोर्ट देणारी पण आहे, काय विषय नाही त्यात. तर माझं एकच मत आहे भाई, मी बोललो ना भाई आपल्याला सोडायचं नाही भाई कधी, कोण पण असू दे. तुझा प्रश्न कुठला होता तिथं आपण गेलो कुठं बघितलं नाही, फिरतो रे प्रश्न सांगता येत नाही. मग लोकांना काय वाटतं आपण उत्तरच देत नाही व्यवस्थित. कळलं का? फ्लो असतो पण गो विथ फ्लो नाही जात भाई. आपण फ्लोला अडकवतो जागेवरती. त्याच्यातून परत जाऊन तो तुझं भारी आहे. म्हणजे आता जेवढं मी बोलतोय 10 मिनिटं आधी तू एकदम इंटेन्स होता, आता 10 मिनिटानंतर तू परत असं एकदम लाईट मोडवर आलेला आहे. नाही भाई ह्यो प्रश्न तू चांगले विचारले तर उत्तर पण चांगलंच देणार ना मी. म्हणजे मी चांगलं विचारत नाही. नाही सांगतोय रे मी, बोलतोय तुला. माझा बोलायचा पद्धत आहे की नाही का, एक मत आहे माझं की तू प्रश्न चांगले म्हणलं विचारले. आता माझ्या शोवर येऊन माझीच ठासतो. नाही रे भाऊ येडाय का. म्हणजे हे बरं आहे म्हणलं. अरे नाही रे दादा तसं नाही. मी सांगतो तुला, तू प्रश्नाचे उत्तर आहे ना मला माझ्याकडनं घेतो, अपेक्षा ठेवतो ना माझ्याकडनं प्रश्नाचे उत्तर घ्यायची अपेक्षा ठेवतो ना, मग मी पण अपेक्षा ठेवतो. तू चांगले प्रश्न विचार मला. मी काय म्हणतो तुला, हा शस्त्र बिस्त्र सोडलं बाजूला, हा. हे सोडून दुसरे कुठले खेळ आहेत का आयुष्यात काय आपल्या? ना भाई, कबड्डी आहे, लापाछुपी आहे. हो रे. तेच म्हणलं, जरा शस्त्रविद्या बाजूला ठेवली तर दुसरं काय करतो का आपण? लपाछुपी आहे, कबड्डी आहे भाई, फुटबॉल आहे, क्रिकेट आहे भाई, भरपूर खेळ आहे भाई. क्रिकेट बघतोस का? क्रिकेट कसं काय बघणार. आता टीव्हीत मॅच बीच आम्ही लपाछुपी मध्ये लय खेळ खेळतो भाई. लपाछुपी जागला लय खेळतो. चोर पोलीस सांग भाई. समजतंय ना, मी पोलीसवाला पण नाही म्हणत, चोर पण नाही म्हणत, पण लपाछुपीवाले लय मस्त खेळ खेळतो भाई आम्ही. कुठं पण नेतो, कुठं पण घेतो भाई. अच्छा. एक दोन रॅपर्सची गाणी होती, हा खूप फेमस झाली होती हा आता माग. कोलॅब लय चाललं होतं. हा. तुझ्या कानावर आलंच असेल आतमध्ये असताना.
कोलॅबले चालले, त्यावेळेस पंजाब असतं पुणे. त्यावेळी काय म्हणतो त्यावेळेस असतं ना भाई, ते कोलॅबरेशन पण नसते झाले. हे पंजाब पुणे लय चाललं होतं. स्टुडिओ फोडल्यात आम्ही कित्येकांचे भाई. कोलॅबरेशन जे करायचे ना ते स्टुडिओ फोडल्यात, फोनवर धमक्या दिल्यात, टाकलं एखादा जर रेकॉर्डिंगला जरी आला तर तो आम्ही एवढे भाई. तर तुझं- कोलॅबरेशन कसे काय होऊ दिले पण असते तुझ्या आपण? ऑप्स वाला बी ह्योच डायलॉग म्हणतो. काय? बर कॉन्सर्ट मध्ये ह्योच डायलॉग तुझं बोलतोय तोच. काय भाई, कारण आपल्या समोर कोण नाही भाई. या आटू झाटू रॅपर लोक आत्ता आत्ता आलेले आहेत. आम्ही 2012 पासून करतोय, समजतं का? फक्त एवढाच विषय की 2015ला जास्त कळालं. आज टोटल 10 वर्ष झाले भाई मला. 15 आणि आज बघ ना 2026 म्हणजे 11 धरू. तुझं गॉडफादर कोण आहे? तू जेवढं आता कॉन्फिडेंटली बोलतोय, एवढं सगळं बोलतोय, गाणी करतोय, हा पैसे कुठं येतात? त्याला कोणतरी गॉडफादर असेल ना तुला स्पॉन्सर. नाही रे ब्रो, काय विषय नाही. आपले बिझनेस वगैरे चांगले आहेत आता सध्या. आपण सेटलमेंट मध्ये एकदम व्यवस्थित आहे. आपले चांगले धंदे आहेत भाई, व्यवस्थित नाही का. आपल्याला काम करायची गरज नाही, आपण नोकर ठेवतो भाई. आपल्याला गरज नाही भाई कुठं झुकायची. आपण 3 टाइम 4 टाइम जेवतो घरामध्ये, आपल्याला फरक नाही पडत भाई. आपण आपल्या लाईफमध्ये सगळं व्यवस्थित आहे, आपल्याला काय कुणाची गरज नाही भाई. गॉड फादर कोण नाही भाई, आपला स्वतः वैयक्तिक आहे मी भाई. स्वतःवरच तू माच करतो. भाई एकटा वैयक्तिक भाई. कॉपी पण करतात भाई काय लोक माझी लाईफस्टाईल तशी आहे ना भाई. माझं गाणं पण कॉपी केलेलं आहे जणांनी भाई. माझं गाणं हे माझं स्वतः वैयक्तिक आहे भाई. मी जेलला लिहिलं होतं पत्रामध्ये, तुला ते पत्र दाखवतो. ते पत्र पडलंय बघ तिथं भाई. जाताना बघ ना, तर तू आता वाचून जरी बघितली तरी चालेल, ते पत्र ठेवले मी. कधी पण बघ त्या पत्रामध्ये अजून आहे भाई. हे माझं गाणं तुझ्या ऑप्सनी चोरलं. माझं वैयक्तिक गाणं आहे भाई. आणि माझ तुझा भाऊ करतो, तुला दिसतंय ते, काही विषय नाही. ते गाणं तू ऐकलं पण असशील, तरी मी तुला ऐकवतो नाही का. अशा टाईपमध्ये माच करतो माच करतो माच करतो भाई तुमचा माच करतो. मी तुमच्या फ्युचरची प्लॅनिंग पण नाच करतो. माझ्या फोगिरीचा माच ह्यांच्यावर कायम चढतो. जिथं जाईल तिथं भाई तुमचा उत्मात करतो. माच करतो माच करतो माच करतो भाई तुमचा माच करतो. मी तुमच्या फ्युचरची प्लॅनिंग पण नाच करतो. माझ्या फोगिरीचा माच ह्यांच्यावर कायम चढतो. जिथं जाईल तिथं भाई तुमचा उत्मात करतो. मी स्वतः झुकवायची ताकद ठेवतो आणि गद्दारांच्या ताटात जेवतो. मी खाल्लेल्या ताटातलं खारकाटच सोडतो. तुझ्या दमना तू नुसता माग बोलतो, मला माहिती तू कोणाची झेलतो. अजून काय बोलू भाई. हे तुझं गाणं आहे. वैयक्तिक तुझ्या अपोजिट वाल्याने तू बाहेर यायच्या आधीच रिलीज केलं. केलं भाई, केलं. ट्रिपा केलं आपल्यासोबत. आपले चॉपरचे सीन गायब केलं भाई. आपलं नाव आहे ना भाई समजतं पुसायचं केलं ट्राय, नाही का. झालं नाही पण त्यांच्याकडनं, शक्यच नाही झालं. आता तू ओरिजिनल आहे का तो ओरिजिनलच मला का नाही कळलं ना वेळ आल्यावर. समोर नाव थांबवलं ना. त्याचं मोठं झालंय कारण आता इंडस्ट्रीत. ते झालं त्याच्या ज्यावेळेस मला घावणार ना भाई तो, त्यावेळेस दाखवणार आहे भाई. उगं मला कसं चिडचिड होते रे भाई, बाकी काय नाही. मला त्यासमोर मोठापणा नका दाखवू. कोण नाही भाई तो, समजतं ना. इथं कोण मोठं नाही भाई आईबापांशिवाय भाई. कोण मोठं नाही इथं भाई. सगळा व्यूजचा विषय, मी तुला तेच बोललं. बाकी मला कुणाच्या नावं नाही घ्यायचे आणि कुणाच्या नावाखाली फेम नाही घ्यायची भाई. मी वैयक्तिक आहे अजून पण. मला स्वतःवर घमंड आहे, बाकी कुणावरती नाही भाई. मला भरोसा फक्त माझ्या भावावरती, बाकी कुणावरच नाहीये. डिडो, तू आता बोलला खरं की ते गाणं तुझं आहे आणि तू ते गाणं म्हणून दाखवलं. हा पण आता बघ कसं आहे, त्यांनी गाणं ऑलरेडी अपलोड केलंय. मला स्वतःहून ते गाणं आवडतं. मी इथं यायच्या आधी बी ते गाणं ऐकले, भारी वाटतं. वाईब येते त्या गाण्यावर. मला आहे ना, मी काय म्हणतो भाई, ते गाणं माझं आहे आणि माझंच राहणार आहे नाही का. आणि मोठा पण मला तिथं दाखवू नको. तू माझा पॉडकास्ट घेतो, माझ्याबद्दल बोलतो, ते मला ह्याची त्याची तारीफ नको करू माझ्या पॉडकास्टमध्ये. आम्ही माझं मला वैयक्तिक काहीच मानतोय नव्हतं. ना मत. ते तुझं मानतोय बिनतोय मध्ये मला नको सांगू तसलं. ते मला काय मी गाणं ऐकलं, मला आवडलं, मी तुला त्या सांगितलं आवडलं त्याचं गाणं podcast मला. बोलवलंय का माहित हा? कशाला बोलवलं इथं? जिल्ह्यात गेलं मग काय, येडे चाळे बेडे चाळे नाही पाहिजे. चल बंद कर चल.